मित्रांनो, आज आपण त्रिकोणातील एक अतिशय महत्वाचा प्रश्न सोडवणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.2 मधला दुसरा क्वेश्चन पहा. काय सांगितलेलं आहे की एन ही रेषा आहे ना, ती आर्क्यूला समांतर आहे म्हणे. प्रूफ करायला सांगितलेलं आहे. चला तर मग पाहूया. किमती तुम्हाला सगळ्या दिलेल्या आहेत. पहा, सगळ्यात पहिले एक बाजू हे करूया पी आर ची. काय पी एन प्लस एन आर इज इक्वल टू पी आर. कारण काय आलं, पी डॅश एन डॅश आर झालं. मग पी एन ची किंमत किती आहे बाळांनो? पी एन ची किंमतच नाही. पी एन ला पी एन प्लस एन आर ची किंमत 8 बरोबर 20 ला 20. 20 का आले? कारण पी आर ची किंमत 20 दिलेली आहे आणि एन आर ची किंमत किती दिलेली आहे? 8. मग पी एन बरोबर 20 समोर आले तर प्लस 8 काय झालं? मायनस 8. पी एन बरोबर 20 मधून 8 गेले, किती उरले? 12. अशाच पद्धतीने आता आपण पी क्यू च करूया. चला तर मग पी एम प्लस एम क्यू बरोबर पी क्यू. रिझन काय? पी डॅश एम डॅश क्यू. मग आता तुम्ही सांगा पी एम ची किंमत किती आहे? 15. एम क्यू ला एम क्यू. पी क्यू ची किंमत किती आहे? 25. आलं का बाळांनो? मग आता एम क्यू समोर घ्या. एम क्यू बरोबर 25. हे प्लस 15च काय झालं? मायनस 15. 25 मधून 15 गेले, किती उरतात? 10. आता काढूया बाजू. पी एन छेद येणार. मग बघा पी एन छेद एन आर. पी एन ची किंमत किती आहे 12. एन आर ची किंमत किती आली? 8. बघा संक्षिप्त रूप द्या. काय संक्षिप्त रूप भेटणार आपल्याला या ठिकाणी? 3 चौक 12 2 चौक 8 4 4 कटले. म्हणजे पी एन छेद एन आर ची किंमत किती आली? 3/2. आता पुढची काढायची आहे कोणती? पी एम छेद एम क्यू. काय किंमत आहे पी एम ची? 15. एम क्यू ची किती आहे? 10. काय होणार? 3 5 15 2 5 10. 5 5 कटले, उरले किती? 3/2. म्हणजे पी एम छेद एम क्यू ची किंमत किती आली? 3/2. इथं आलं विधान 1, इथं टाका विधान 2. म्हणजेच इन ट्रायंगल पी क्यू आर पी एन छेद एन आर इज इक्वल टू पी एम छेद एम क्यू. दोघांची किंमत किती आली? 3/2. कुठून? 1 and 2.